नेगेटिव्ह कॅरेक्टर करायला खूप धमाल येते, खूप मज्जा येते आणि माझं ते आवडीचं काम आहे. नॉर्मल लाईफमध्ये आपण जसे आहोत तसं नाही करायचंय, आपल्याला लोकांसाठी करायचंय, त्यांचं मनोरंजन करायचंय. मला तो पनवती नको आहे, म्हणजे मी त्याचं नाव सुद्धा घेत नाही, मी सतत त्याला फक्त पनवतीच म्हणते. लोक साधेपणाने तुमचा कधी फायदा घेतील ते सुद्धा कळत नाही, तर मग इतकं पण साधं असू नये की माणूस आपल्यालाच लुटून जाईल. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. साधी माणसं या मालिकेच्या सेटवर आली आहे. निमित्तही खास आहे कारण या मालिकेचे 100 भाग पूर्ण झाले आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत सुप्रिया ताई आहेत. कशा आहात? मस्त मजेत. काय सांगाल की एका मालिकेचे 100 भाग पूर्ण होणं तर किती आनंद आहे आता सगळ्यांना? खूपच आनंद आहे, कारण आपण जे काम करतोय ते लोकांना आवडतंय आणि त्याचे 100 भाग होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता इतक्या सिरियल्स चालू आहेत, सगळ्या प्रत्येक सिरियलमध्ये काही ना काहीतरी नवीन नवीन घडतंय, त्यामुळे आमच्याकडे पण काही ना काहीतरी घडत असतं आणि मी ते घडवत असते, त्यामुळे त्याचा आनंद मला जास्त आहे की नेगेटिव्ह कॅरेक्टर करायला खूप धमाल येते, खूप मज्जा येते आणि माझं ते आवडीचं काम आहे. त्याच्यामुळे मी तर खूप एक्सायटेड आहे आणि आता 100, 200, 300, 400 काय चालूच राहतील ते. आणि आता दरवेळी आपण असेच भेटू. नक्कीच भेटू. पण आता तुम्ही बोलला की घडवत असते, मग आता फुलवालीला कधी तुम्ही प्रेमाने वगैरे असं वावरताना आम्हाला दिसाल की नाही? छे मला नाही वाटत आहे. म्हणजे ॲक्च्युली काय होतं आहे की म्हणजे मी तशी व्हिलन नाही आहे, मी प्रॅक्टिकल बाई आहे आणि माझ्यासमोर नेमकी ती काहीतरी फुलवाली माती खाते, नेमकं काही नाही काहीतरी होतं आणि मग मला तिच्यावर ओरडावं लागतं. त्याच्यामुळे हा माझा दोष नाही आहे. त्यामुळे निरूपाला जे दिसतंय तेच ती खरं मानते आणि तिच्यासाठी बाकी कोणी काही असू दे, तिच्यासाठी तिचा बबड्या म्हणजे काय म्हणतात जीव की प्राण आहे. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत जर काय घडलंय तर आणि ते तिच्यामुळे घडलंय तर मग ती माफच नाही करणार. त्यामुळे मला नाही वाटत ते एवढ्यात तरी मी पनवती 1 आणि पनवती 2 यांना माफ करेन किंवा मी त्यांच्याशी चांगलं वागेन. ताई, प्रत्येक भूमिका ही काही ना काही शिकवूनच जाते, तर निरूपा जेव्हा साकारली तर ती काय शिकवून जाते? ॲक्च्युली काय म्हणजे आता इतकं वाईट कोणी आपल्या मुलाशी वागत नाही, पण परिस्थिती अशी असते समोर की तसं वागायला भाग पाडते. त्याच्यामुळे मी त्या दृष्टीने वागते त्यांच्याशी. पण आहे आता तो सत्यात कसा आहे तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे. तो दारू पितो, तो मारामाऱ्या करतो. आता असा मुलगा असेल तर आई वडील ओरडणारच ना त्याला. त्याच्यामुळे मी तशीच आहे, बाकी काय. निरूपा वाईट नाही आहे. पण ताई, जसं आता तुम्ही ओरडताय मालिकेत सगळ्यांना, तसं ऑफ स्क्रीन काय किती ओरडा खातात हे लोक तुम्ही? नाही ॲक्च्युली असे खरंच सांगू खूप गुणी बाळ आहेत सगळीच आणि सगळेच. आता मी सगळ्यांबरोबरच खरं तर मी पहिल्यांदा काम करते, पण असं जेव्हा आम्ही पहिल्यांदा रीडिंगला भेटलो ना तेव्हा सगळ्यांचं असं झालं की हाय 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 असं झालं होतं. पण सगळे इतके नाठाळ आणि खट्याळ पोरं आहेत, ती सगळी खूप मस्त आहेत, एन्जॉय आणि करतात आणि काम करताना. आणि मेन म्हणजे ना त्यांच्या कामाच्या प्रती खूप सिरियस आहेत ते सगळे. त्याच्यामुळे म्हणजे शिवानीचं पण मी खूप कौतुक करते, कारण खरंच तिला ती भाषा अवगत करायला, कारण सांगलीची भाषा मी पण कधी केली नव्हती, सो त्या गोष्टी करायला मग त्याच्यासाठी आम्हाला सुदीप आमचा जो क्रिएटिव्ह आहे तो खूप मदत करतो किंवा क्षमा येऊन सांगते की हे असं नाही, हे असं करायला पाहिजे, ह्या पिचला तुम्ही करा. ते कधी कधी मला ना खूप असं हाय पिच करताना मला असं स्वतःला वाटतं की हे खूप हेवी वाटते का की खूप पण जेव्हा मी तो एपिसोड बघते ना तेव्हा म्हटलं नाही हे करेक्ट आहे, ही अशीच रिॲक्ट व्हायला पाहिजे. तर तसं होतंय. त्यामुळे हे शिकण्याचं सारखंच आहे खरं तर, की आपल्याला जे वाटतंय ते स्क्रीनवर कसं वाटेल हे कदाचित आपल्याला ते तेव्हा करताना नाही वाटत, पण जेव्हा बघतो ना सीन तेव्हा असं वाटतं नाही 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 करेक्ट आहे, हे असंच बोलली पाहिजे, ती असंच वागली पाहिजे, ती तसाच येतो की सत्या नेहमीच तसं तशा गोष्टी करतोय किंवा मीरा तशीच वागते, तर मग ती चीड येणारच ना. सो ते पण शिकायला मिळते की ज्या नॉर्मल लाईफमध्ये आपण जसे आहोत तसं नाही करायचंय, आपल्याला लोकांसाठी करायचंय, त्यांचं मनोरंजन करायचंय आणि त्या दृष्टीने पण हा विचार केला पाहिजे. त्यामुळे मला खूप धमाल येते, म्हणजे मला खूप मजा येते करायला. ताई, ही भूमिका जेव्हा तुमच्याकडे आलेली तेव्हा काय विचार करून ही साकारलेली की अरे ही भूमिका तर मी केलीच पाहिजे? ॲक्च्युली खरं सांगू का, मी सांगितलं होतं, म्हणजे मी सतीश राजवाडे आमचे चॅनल हेड आहेत त्यांना, की मला आता म्हणजे मी जेव्हा ठिपक्यांची रांगोळी केली आता 2.5 वर्ष केली, तर तो पदर व्हायचा आणि खूप साधी इतकी म्हणजे ती उंबरड्याच्या बाहेर पण न पडणारी माई, म्हणजे असं ते कॅरेक्टर होतं. तर मला ते ब्रेक करण्यासाठी काहीतरी, कारण ह्याच्या आधी सुद्धा मी निगेटिव्ह केलेलं आहे. पुढचं पाऊल सगळ्यांनीच बघितली आहे, कांचन मला सगळ्यांनीच बघितली आहे, पण कांचन मला ही
डोक्यावर पडलेली विलन होती खरं तर सांगायचं तर. म्हणजे ती दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला जाते आणि स्वतःच त्याच्यामध्ये पडते, म्हणजे अशी ती बाई होती. तर तशी निरूपा नाही आहे. निरूपा खूप सॉर्टेड आहे, पण तिचं मुलावरचं प्रेम इतकं आहे की तो वाईट वागतोय वगैरे तिच्याशी त्याला काही देणं घेणं नाही. माझा मुलगा माझा सर्वस्व, बस संपला विषय. एवढंच आहे. माझं घर, माझा नवरा, आणि त्यामुळे मला तो पनवती नको आहे. म्हणजे मी त्याचं नावसुद्धा घेत नाही, मी सतत त्याला फक्त पनवतीच म्हणते. त्यामुळे ही जेव्हा भूमिका माझ्याकडे आली तेव्हा मला असं झालं की वा आली, बरं झालं, मला हेच करायचं होतं. त्यामुळे मी खूप आनंदात होते की आणि क्षमा मला म्हणाली होती, क्षमा सहित आमची EP चॅनल EP, की थांबा ताई थांबा, आहे तुमच्यासाठी आहे. असं झाल्यावर माझं झालं हो, म्हटलं ते आपलंवालं ना, असं मी म्हटलं होतं तिला. तर हो तुमच्यावालं, लोकांना त्रास द्यायचा आहे बस, बाकी काय. हिरोईनला मेन म्हणजे. आणि ती खरं सांगू का, ती रूममध्ये मला त्रास देते, हे तुम्हाला मी आतलं गुपित सांगते. तेच आता विचारणार होते की आम्ही मगाशी बघितलं की तुम्ही खूप एनर्जेटिक राहताय, सगळ्यांसोबत मस्करी करताय. जर मी तुम्हाला सांगितलं की आता तुम्ही पोलखोल कराच एकेकाची, तर कोणाकोणाबद्दल काय काय सांगाल? खूप आहे, सगळेच ऐकता. आमच्याकडे खूप कमी लोक आहेत, आणि माझा नवरा जो झालाय प्रशांत चोडप्पा, तो म्हणा किंवा आकाश म्हणा, ह्यांचे सीन नसले की हे फक्त झोपत असतात, ढाराडूर झोपलेलं आहे. म्हणजे त्यांच्या रूममध्ये कधी जा, काश्मीर असतं मस्तपैकी, असा काळोख, छान AC BC लावून सगळे डाराडूर झालेले असतात. शिवानी खूप वाचन करते, ती मोबाईलमध्ये खूप कमी असते, वाचन खूप करते. आत्तासुद्धा बघा इथे तिचं पुस्तक आहे ठेवलेलं, आणि हे तर एवढंच राहिलं आहे. आणि तिचं आता असं म्हणणं होतं की ताई मी एंडला आले, असं क्लायमॅक्सपर्यंत आले, आता असं झालं, आणि तेवढ्यात आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, तर तिचं असं अरे मी कधी संपवणार हे. म्हणजे तिचं एक वेगळं हे असतं. आणि नाहीतर तिच्या हातामध्ये सतत स्क्रिप्ट असते, ती सतत ती घोकमपट्टी, म्हणजे तिला ती वाक्य तोंडावर बसली की ती ईज काम करते. त्याच्यामुळे ती मजा येते. सत्या रिहर्सलमध्ये थोडासा टंगळमंगळ असतो, पण जेव्हा तो टेकला जातो ना, तेव्हा तो असं वाटतं बॉस अभि ये देखो. म्हणजे तो खरंच अगदी जेन्युअनली, अगदी जीव तोडून काम करतो. इव्हन आमचा प्रशांत चोडप्पा सुद्धा, तो सुद्धा म्हणजे रिहर्सल करताना पण तो सारखा असा असतो. आणि जरा 2-3 वेळा चुकला की ताई सॉरी ताई, माझं असं होतं की अरे नाही सॉरी बिरी नको म्हणून, तू कर बरोबर आहे, करेक्ट आहे वगैरे. तर इतकं म्हणजे सगळेजण असे झोकून काम करतात ना, त्याच्यामुळे काम करायला पण मजा येते. आणि तसे सीन पण असतात, म्हणजे आरडा ओरडा माऱ्या धमाल करायला असं आवडतं. त्यामुळे आम्ही ते जाम एन्जॉय करतो. तुमचं ऑफ स्क्रीन बॉन्ड पण खूप जमला आता, पण रील्स किंवा पार्टी वगैरे सेटवर कसं सगळं करताय? ॲक्च्युली खरं सांगू का, अजून रील्स वगैरे करायला आम्हाला तसा वेळ नाही मिळत आहे, कारण की आर्टिस्ट कमी असल्यामुळे आम्हाला जरा म्हणजे सतत कोण ना कोणतरी कुठल्या ना कुठल्या तरी सीनमध्येच असतं. त्याच्यामुळे मग असं जरा आणि मी थोडीशी ठाण्याहून इथे येते, त्यामुळे माझं असं झालं की पॅकअप झालं की मी कधी जाते, कारण मला परत तो प्रवास दिसतो की आता मला परत 2-2.5 तास लागणार आहे याचं. सो थोडंसं, आणि मी जरा त्या सोशल मीडिया, म्हणजे ते चांगलं आहे सगळ्याच दृष्टीने, अगदीच मला वाईट नाही म्हणायचं आहे, पण थोडंसं मला त्याला ते काय म्हणतात त्याला स्पून फिडिंग करावं लागतं. ताई कर असं मला जरा करावं लागतं थोडंसं. ते केलं की मग आम्ही करतो, नाही असं नाही आहे. पण धमाल ग्रुप आहे, धम्माल मज्जा करतो आम्ही. आणि डिरेक्टर पण तसाच आहे, असा रावडी राठोड म्हणतो आम्ही त्याला, अमेय. त्याच्यामुळे अमेय पण खूप मस्त आहे. त्याच्यामुळे खूप छानच आहे, म्हणजे भट्टी जमली येते अशी एक छान. ताई साधी माणसं म्हणजे ताईच्या मते काय असतं? साधी माणसं आमच्याकडे म्हणायला गेलं तर एक पॉझिटिव्हिटी, की तुम्हाला जी त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या बोलण्यातनं हे तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी देते. आणि त्याची निगेटिव्ह कसं करायचं हे काम निरूपा करते. त्याच्यामुळे बाकी सगळी आमच्या सिरियलमध्ये साधी माणसं आहेत, फक्त निरूपा नाही आहे आणि बबड्या पण नाही आहे. तर तुम्हाला माहितीच असेल बबड्या कसा आहे. आणि सुजित कुमार पण नाही आहे, अजिबातच नाही, तो पण वाईट आहे. तर त्याच्यामुळे त्यांना म्हणजे म्हणतात ना, जेवढी साधी माणसं आहेत ना, तर त्यातली थोडीशी माणसंसुद्धा अशी पाहिजेत, तरच मग काहीतरी घडू शकतं ना. अशी सगळेच चांगले चांगले राहिले तर कसं होणार. एक गुंडी आली आमच्या घरात, गुंडी तुम्हाला दाखव, बघा. ओ माय गॉड, कोणाला तरी खरं वाटेल. अजिबात नाहीये तशी. धडपडी कुमारी एक नंबर आहे, सतत काही ना काहीतरी पाडत असते, पडत असते. दरवेळेला कुठून आली जरी काय झाली तरी तिची एक रिॲक्शन, अय गो काय झालं, आता हा दरवाजा लागला, आता हे काहीतरी टेबल लागले, असं सतत काहीतरी धडपडत असते. पण गोड्या पोरगी, मस्त काम करते, मला आवडते.
एक खऱ्या आयुष्यात साधी माणसं असणं किती गरजेचं आहे? असायला पाहिजे. साधी माणसं, साधी राहणीमान किंवा हे मी तर तशीच असते, तुला तर माहिती आहे. पण मला असं वाटतं थोडंसं व्यावहारिक पण असायला पाहिजे. कारण आत्ताचं जग असं आहे ना की लोक साधेपणाने तुमचा कधी फायदा घेतील ते सुद्धा कळत नाही. तर मग इतकं पण साधं असू नये की माणूस आपल्यालाच लुटून जाईल. तर थोडं व्यावहारिक असणं आणि सतर्क असणं हे जास्त गरजेचं आहे आत्ताच्या घडीला, असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की खूप छान राहा, खूप मस्त राहा. कारण तुम्ही जसे राहाल ना तशी आजूबाजूची परिस्थिती बदलत असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पॉझिटिव्ह राहा, समोरचे आपोआप पॉझिटिव्ह होतील जर ते निगेटिव्ह असले तरीही. आणि असं होतं ना की कधी कधी की ती का माझ्याशी तशी वागली, मग मी पण वागेन, मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे. सो मला असं वाटतं की छानपणे आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. कधी काय आपल्या आयुष्यात कुठे उलथापालथ होईल काही सांगता येत नाही. आणि नंतर असं नको अरे रे रे मी उगाच तिच्याशी असं वागले, असं नको वाटायला. तिच्याशी त्याच्याशी जे काही असेल ते. पण मला असं वाटतं साधेपणाने राहा. त्याच्यामुळे साधेपणाने राहण्यासाठी तुम्हाला साधी माणसंही बघावं लागणार. त्यामुळे ती साधी माणसं बघा. हो, आम्ही बघायला उत्सुकच आहोत की पुढे काय घडतंय. आणि असे मी आता कुठेही अशी फिरायला वगैरे जरी गेली ना तरी सगळेजण ओ आज कुठे पनवती कुठे तुमची, आज बबड्या कुठे तुमचं, अशी लोक विचारतात. त्याच्यामुळे लोक बघतायत, लोकांना आवडते. आली पनवती, आला पनवती पण आला. हा आमचा ऍक्च्युली अन्नदाता म्हणायला हरकत नाहीये. आमच्याकडे इकडे आकाश आहे बिचारा, बघ त्याच्या हातामध्ये डबा पण आहे. तो बिचारा आमच्यासाठी डबा घेऊन येतो. आणि त्याच्या इथे शेजारच्या बिल्डिंगमध्ये एक मावशी आहे, त्यांचं काय नाव आहे, अथर्वची मम्मी, असं त्याने नंबर फीड करून ठेवलाय. आणि त्या उत्तम जेवण करतात, उत्तम स्वयंपाक करतात. आणि ते बिचाऱ्या आमच्यासाठी सुद्धा त्याच्याकडे डबा पाठवतात. त्यामुळे साधा कोणी असेल थोडासा तर तो हाच आहे. पण मजा येते. खरंच हे बघून खूप छान वाटतं आणि मालिका आम्ही पुढे बघायला उत्सुक आहोत. असेच तुमचे 100, 200, 500 भाग लवकरच हो आणि आम्ही परत पुन्हा तुम्हाला भेटायला येऊ. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.